सो गाईस, तर आम्ही आता सध्याला नाश्ता वगैरे करून आलोय. तर चाललोय आमच्या नेक्स्ट स्पॉटला. तर बघा इथं जाऊन ह्या साईडला मंदिर आहे म्हटलं एक कसलं तरी. तर म्हणलं आता जाऊन बघूया कसलं आहे. तर चला स्टेट येऊन आमचा नाश्ता वगैरे झाला. आता तर आम्ही अंडर बजेट 2000च्या आत खर्च येईल कसं बघायला आले. आता सध्याला आमचे 2000 रुपये झाले. बघ्यावरती किती लागते पैसे पाहायला पूर्ण ट्रिप. परती जायचं आहे कॅन्सल केलं कारण की खूप उंच आहे. तर आमच्यात पण अजून एवढी कॅपॅसिटी नाही की वर चढून परत खाली यायचं. मग यायचं पण पोटात लागले आता दुखायला. म्हणलं आम्हीच काय प्लॅन केला, बाईक घेऊ आता 500 रुपये देऊन डायरेक्ट पटापट जेवढे स्पॉट होतील तेवढे बाकीचे करून टाकवा. हे उंच ठिकाण आता होणार नाही आपण. मग इथूनच बघितलं सगळं कसं आहे बसून 2 मिनटं ते डिसाईड केलं. आता बघूया इथं मग गाडी कुठे मिळते काय, गाडी घेऊन मग जायचं. क्वीन्स बाथ एक आहे, लोटस महल एक आहे, हम्पी फॉल्स एक आहे. त्या साईडला 4-5 ठिकाण आहे ते बघायचं म्हणते. आता काय काय मिळते पहिला आम्ही बाईक शोधतो. इथे कुठं बाईक मिळते का बघणार आहे पहिला. बाईक घेतली की मग बरं पडेल आम्हाला. फास्ट कामं होऊन जातील सगळे. बघा किती रुपये घेतात आणि काय काय होते. चला तर आम्ही आता रिक्षा केली होती. किती रुपये? 800 रुपयाला म्हटले होते. आता रिक्षा केली डायरेक्ट. गाडी काय आम्हाला मिळालं इथे. त्यांनी म्हटलं दुसऱ्या गावाला जायचं पाहिजे आणायला. आणि डायरेक्ट रिक्षा केली. आता इथं 800 रुपयेमध्ये सगळे स्पॉट दाखवतो म्हणली. आता सध्याला चाललोय पहिला गणपतीचं मंदिर आहे इथं. जरासं बाहेर आल्या बघा आता गणपतीचं मंदिर बघा म्हणतो बाकी स्पॉट. कारण का आम्हाला आज सगळं फिरून म्हटलं संध्याकाळी रिटर्न जायचं प्लॅन होता आहे आमचा 2 दिवसात फिरून. म्हणलं मग चला आता मग ऑप्शन नव्हता आमच्याकडे पण काय करायचं. तर आता सध्या चला दाखवतो मस्त गणपतीचं मंदिर. और बाद में कल्चरल प्रोग्राम मतलब हम्पी यात्रा मतलब सारे फेस्टिवल होते हैं. अच्छा. शिवा पार्वती का एंगेजमेंट होते हैं. वो भी वो कब होता है? दिसंबर में शिवा पार्वती का एंगेजमेंट. डेट उसका फिक्स नहीं होता है क्या? नहीं, डेट फिक्स नहीं होते. वो पूर्णिमा अमावस्या आते हैं ना. हाँ, उसका हिसाब से होता है. अच्छा. और मंथ दिसंबर और अप्रैल में हम्पी यात्रा होती है. मतलब वो शिवा पार्वती का मैरिज और शिवरात्रि भी होता है. हाँ, शिवरात्रि में होता है. ये नीचे क्या है ये जगह? नहीं सर, ये छोटा मोटा मंदिर है. अच्छा. इसमें मोर देन 300 पॉइंट्स है. हो, शिवा टेम्पल. इस तरफ ये एक फाउंडेशन नोबल मैन क्वार्टर्स बोलते हैं इसका. अच्छा. तो लोग VIP लोग पहले आते थे ना और रहने के लिए जगह. पैलेस पूरा तोड़ दिया, सिर्फ फाउंडेशन एक ही देखा. फाउंडेशन देख. अरे मी म्हटलं पुतळा ओरिजिनल आहे. तो आता आम्ही आलो लोटस मॉलच्या इथं लोटस मॉलच्या इथे एंट्री आहे. तिकडे जाऊन तिथे लोटस मॉल आणि एलिफंट स्टेबल आहे. त्या साईडला तिथे रिक्षा वगैरे समजा यायला म्हणते.
आता मी म्हटलो इथं काय विचारलं त्यांनी, म्हणले इथं एन्शियंट त्यांनी ठेवले सगळे गोळा करून, जे आधी सगळे मूर्ती वगैरे ते पडलेले, म्हणजे आधी ते हे काय म्हणलं ते, हां ते बाहेरून हे करून घेतलेलं ते सगळं इथं ठेवले. बघू शकता अशा प्रकारचं आहे इथं सगळं. मला आज जाऊन आणि दाखवतो व्यवस्थित पूर्ण, बघू शकता इथं. विष्णु जी की मूर्ति है इधर. वीरभद्रा की मूर्ति. ये कौन सा है? भिक्षंतना मूर्ति. भिक्षंतना हे कुठलं आहे? वीरभद्र देव. वीरभद्र अलग अलग स्टॅच्यूज आहे. एन्शियंट स्टॅच्यूज. महादेव जी का पिंड. सामने तो आयल संदर्भ. हाँ हो ना. सो गाईस, तर आता सध्याला आम्ही चाललोय तिकीट काढायला. मग तिथून लोटस मॉल पाशी आलो आता. म्हणजे तिकीट काढण्या म्हणले जाऊन, म्हणजे आता तिकीटचं बघायला इथे कुठं आहे, तिकीट काढून जायचं. चलो बघा किती रुपये तिकीट आहे. बघा तिथं असणार आहे तिकीट काढायचं. हे नवीन बांधले सगळं आता. ते लोटस मॉल ते नाही जुनं आहे, हे सगळं नवीन बांधले. ह्या बाजूला सगळं दिस इज लोटस मॉल. एक मिनिट तिकीट काढतो तो माशने भेटू. नाही तू काढ. इधर टिकट काउंटर है. दो टिकट 80 35 है ना. 35 ऑनलाइन बुकिंग करना. हाँ ऑनलाइन करना है. ऑनलाइन करो. ओके QR कोड. एंट्रन्सच्या आत आल्यावर लगेच ह्या बाजूला जलमहल आहे. त्यानंतर हे आहे लोटस महल आहे. तर लोटस महल हे हम्पीच्या विठ्ठल मंदिराच्या जवळ असलेल्या जैनान एन्क्लोजर या भागात स्थित आहे. हा महल विजयनगर स्थापत्यकलेचा एक सुंदर आणि अद्वितीय नमुना आहे. त्याच्या बांधणीचा कालावधी अंदाजे 15व्या शतकात म्हणजेच राजा कृष्णदेवरायांच्या काळात झाला होता असा इतिहासकारांचा अंदाज आहे. आणि हा महल हिंदू आणि इस्लामी स्थापत्य शैलीचे मिश्रण आहे. खांब, कमानी, घुमट हे इस्लामी प्रभाव दर्शवतात, तर अंतर्गत रचना हिंदू शैलीत आहे. हा महल मुख्यतः राजघराण्याच्या स्त्रियांसाठी वापरात होता, म्हणूनच हा भाग जैनांना स्त्रियांचा विभाग म्हणून ओळखला जातो. काही इतिहासकारांच्या मते हा एक विश्रांतीगृह किंवा राजमहालातील महिलांसाठी सभास्थळ होते. आणि सुरक्षा जी होती, जैनांना एन्क्लोजर मध्ये प्रवेश मर्यादित होता, पुरुषांना त्यात प्रवेश निषिद्ध होता आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक होती. महल दगड व चुना यांच्याने बांधलेला असून प्राकृतिक हवेशी रचना केली आहे. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या भिंती जाड व वातानुकूलित पद्धतीने तयार आहेत. महालाचे नाव त्याच्या रचनेनुसार ठेवण्यात आले आहे. महालाची रचना कमळाच्या फुलासारखी दिसते. वरच्या बाजूच्या घुमटात डोम्स कमळाच्या पाकळ्याची आकृती आहे, म्हणूनच त्याला लोटस महल म्हटले जाते.
भिंत कसले उंच होती की आधीच्या ह्या सगळ्या असं बॉर्डर त्यांनी पाडल्यात म्हणजे विचार कर कसं पाडलं असेल दगडाच्या भिंत पाडल्या त्या युद्ध करून. तरी पण कोणची काय उपयोग आहे ना त्यांचा तिथे दरवाजा होता इथं बंद केलं तर युद्धामुळे किती नुकसान झाले कसं किरकोळ झालं असं जास्त नाही. आता आपण एलिफंट स्टेबलच्या आत चाललोय. हत्तीच्या तबेला ही हम्पीतील एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत विजयनगर साम्राज्याच्या काळातील आहे आणि तिचा वापर राजघराण्याच्या हत्तींसाठी निवासस्थान म्हणून केला जात असे. हत्तीची तबेला 15व्या शतकात बांधण्यात आली होती जेव्हा विजयनगर साम्राज्य अत्युच्च शिखरावर होते. या वास्तूचा उपयोग मुख्यतः राजदरबारातील हत्तींसाठी केला जात असे. विशेषतः युद्धासाठी आणि राजकीय मिरवणुकांमध्ये वापरण्यात येणारे हत्ती येथे ठेवले जात. विजयनगर सम्राट आपल्या सैन्य आणि प्रशासनासाठी खूप प्रतिष्ठा ठेवत आणि या हत्तींच्या देखरेखीला विशेष महत्त्व दिले जात होते. हत्तीचे तबेला ही मुघल आणि द्रविडियन शैलीचा संगम आहे. इमारतीत एकूण 11 मोठ्या कमानीदार खोल्या आहेत ज्या हत्तींसाठी निवासस्थान म्हणून वापरले जातात. प्रत्येक खोलीला मोठे दरवाजे आहेत आणि खोल्यांच्या वर गंबज डोम्स बांधलेले आहेत. हत्ती बांधायचं असं मे बी पहिल्याच्या वेळेत प्रत्येकाला अशी छोटी छोटी रूम आहेत प्रत्येक ठिकाणी. घाण टाकले सगळे. क्या था